नमस्कार सखींनो, यावर्षी संक्रांत 14 जानेवारी 2026ला आहे. 13 जानेवारीला भोगी आणि 15 जानेवारीला किंक्रांत असेल. 14 तारखेला दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 संक्रांतीचा शुभ पुण्यकाळ आहे. या काळात दानधर्म करणे किंवा शुभ कार्य करणे अतिशय फलदायी ठरते. विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग जुळून आले आहेत. यंदा संक्रांती देवी वाघावर बसून आली असून तिचे उपवाहन घोडा आहे. तिने हातात गदा धरली असून ती पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे. देवीने यावर्षी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. त्यामुळे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट पाळायची आहे बरं का. या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालायचा नाही आहे. पिवळी फुले किंवा वस्तू पूजेत वापरणे टाळा. मात्र हळद वापरण्यास हरकत नाही आहे. तुम्ही काळी, लाल, हिरवी किंवा इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता. सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ टाकून स्नान करा आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. थंडीचे दिवस असल्यामुळे तीळ, गूळ, धान्य किंवा गरम कपड्यांचे दान नक्की करा. एक खास टीप आहे बरं का. देवी पायस भक्षण करत असल्याने या दिवशी नैवेद्यात दूध किंवा दुधाचे पदार्थ दाखवू नका. त्याऐवजी तीळ, गुळाचा नैवेद्य दाखवा. तसेच गरोदर महिलांनी तब्येतीची काळजी म्हणून सुगड पूजन टाळले तरी चालेल. केवळ मनात प्रार्थना करावी. 13 तारखेला भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजीचा नैवेद्य दाखवा. 15 तारखेला किंक्रांत असल्याने त्या दिवशी शुभ कार्य टाळा. हळदी कुंकू समारंभ तुम्ही किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आणि हो, घरात जर 5 वर्षापर्यंतची मुले असतील तर त्यांचे बोरन्हाण करायला विसरू नका. तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.